जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना मागणीसंदर्भात अखेर तोडगा काढण्यात शासनाला यश प्राप्त झालेले असून या संदर्भात अतिशय मोठी बातमी समोर आलेली आहे। काय आहे नेमकी बातमी आणि याचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, एनडीए सरकारला लोकसभा निवडणुकांच्या मध्ये हवे तसं यश संपादन करता आलेलं नाही। याचं एक कारण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मुद्द्यावर तोडगा न काढणं। यामुळे आता केंद्र सरकारकडून पेन्शन वादावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येत आहे। सोमवारच्या दिवशी दिल्ली येथील कर्मचारी संघटना व वित्त मंत्रालयासोबत पेन्शनच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली। येत्या अर्थसंकल्पामध्ये पेन्शनच्या वादावर तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती या चर्चेदरम्यान करण्यात आली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। यामध्ये एनपीएस कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन प्रमाणे शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% इतकी रक्कम पेन्शन म्हणून देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजेच एखादा कर्मचारी निवृत्तीच्या वेळी 50,000 रुपये इतकं मूळ वेतन घेत असेल तर त्याला पेन्शन म्हणून 25,000 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात येणार आहे। यामध्ये कर्मचारी संघटनेच्या वतीनं जुनी पेन्शन योजनाच पुढे लागू करण्याची मागणी कायम ठेवण्यात आलेली आहे। कारण जुन्या पेन्शनमध्ये आर्थिक लाभासह सामाजिक सुरक्षा प्रदान होते। देशामध्ये आगामी 3-4 महिन्यामध्ये बऱ्याच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। त्या अनुषंगानं केंद्र सरकारकडून सदर निवृत्तीवेतन बाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत सरकार आहे। अर्थसंकल्पामध्ये निर्णयाची शक्यता आहे। केंद्र सरकारचं दिनांक 23 जुलै 2024 रोजी केंद्र सरकार अर्थसंकल्प जाहीर होणार आहे। केंद्र सरकार अर्थसंकल्प जाहीर करणार आहे। यामध्ये एनपीएस धारकांना अंतिम वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून देण्याच्या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे। यामुळे एनडीए पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकांच्या मध्ये याचा फायदा होणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। जुन्या पेन्शन संदर्भात आपल्या काही प्रतिक्रिया असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।